आजच्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार अनुदान व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदानाची बातमी घेऊन आलो आणि पण गेल्या काही दिवसांपासून एक प्रश्न विचारला जात आहे की नवीन हप्ता कधी जमा होणार आहे, कोणत्या खात्यात पैसे येणार आहेत, कोणत्या खात्यात येणार नाहीत आणि त्याच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही त्यांना काय करावे. जर तुम्ही कुटुंबातील कोणी एक योजनेचा लाभ घेत असाल हा व्हिडिओ तुमच्या शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज या अधिकृत माहितीनुसार संपूर्ण अपडेट सोप्या भाषेत आपण समजून घेणार. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपले एजे गव्हर्नमेंट अपडेटच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शासनाच्या विविध योजना, सरकारी निर्णय आणि तसेच अधिक महत्त्वाचे अपडेट आपण या चॅनल नियमितपणे देत असतो. तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या योजनेअंतर्गत लाखो आर्थिक सहाय्य थेट खात्यात बँक खात्यामध्ये जमा केले जाते. त्यामुळे रक्कम जमा झाल्यानंतर आपल्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसते. मात्र प्रत्येक जिल्ह्यात निधी वितरित होण्याची प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण होत नाही. त्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम अजून जमा झाली नसेल तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात कालावधी अंतर्गत जमा होऊ शकते. अलीकडच्या काळात अनेक लाभार्थी त्यांच्या खात्यामध्ये नवीन हप्त्याची वाट पाहत आहेत. शासनाचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर संबंधित जिल्हा प्रशासन विभागाकडून टप्प्याटप्प्याने रक्कम खात्यामध्ये जमा केली जाते. त्यामुळे जर तुमच्या ओळखीच्या खात्यात व्यक्तीच्या खात्यात पैसे आले असतील आणि तुमच्या खात्यात आले नसतील तर घाबरण्याची गरज नाही. काही प्रतीक्षा करणे योग्य ठरू शकते. ठराविक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यावा. जर तुमच्या खात्यामध्ये आधार कार्ड लिंक नसेल, खाते निष्क्रिय असेल तर लाभार्थ्यांच्या नोटीनुसार त्रुटी असतील तर खात्यामध्ये जमा होण्याचे निलंब होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी आपल्या बँक खात्यामध्ये जाऊन सक्रिय करणे गरजेचं आहे. आधार कार्ड लिंक आहे का नाही, मोबाईल क्रमांक अपडेट अशा खात्री करून घ्या. अनेक लाभार्थी असा प्रश्न विचारत आहेत की पैसे आले आहेत की नाहीत, कसे तपासायचे. यांच्यासाठी सर्वात मोठा मार्ग म्हणजे बँक खात्याचे पासबुक अपडेट करणे आणि NTM स्टेटमेंट काढणे आणि किंवा मोबाईल बँकिंग SMS च्या माध्यमातून खात्याची माहिती तपासणे जर खाते आधार कार्डशी जोडलेले असेल तर. मित्रांनो, इथे एक गोष्ट छोटी, जर तुम्ही सरकारी योजनेच्या अशाच अजून विश्वासार्ह अपडेट वेळ मिळवायचे असतील तर आपले एजे गव्हर्नमेंट अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा.